मित्र हो, भारत भ्रमण यामध्ये 24वा एपिसोड सुरू होतोय आणि भाग 12वा होतं. यामध्ये पुण्यामध्ये टिळकांकडे स्वामीजी 4 दिवस राहिले. तिथे काय झाले त्या घटना वेगवेगळ्या झाल्या आणि नंतर ते कोल्हापूरला छत्रपती यांच्याकडे गेलेले आहेत. तिथे खासबागेत त्यांची व्यवस्था केली. काही दिवस तिथे वास्तव्य केल्यानंतर एका भाषणामध्ये त्यांनी असं सांगितलं की विश्वधर्म हा हिंदू धर्माचा अविभाज्य भाग आहे, याचं त्यांनी प्रतिपादन केलं. आणि नंतर पुढे ते बेळगावला भाटे आणि हरिपत मित्र यांच्याकडे राहिलेले आहेत. तिथे काही जनसमुदाय एकत्र आला. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते पुढे गोव्याकडे रवाना झालेले आहेत. हा भाग आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिला. आता आपण पाहणार आहोत की स्वामीजी पुढे मडगाव आणि गोवा येथे गेलेले आहेत. जेव्हा रेल्वेतून उतरले तेव्हा मोठा जनसमुदाय त्यांच्या स्वागतासाठी आला होता. सुबाराय यांच्या निवासस्थानी त्यांची व्यवस्था केलेली होती. त्यांची मिरवणूक घोडागाडीमधून काढण्यात आली आणि ती भव्य मिरवणूक सुबाराय यांच्या घरी गेलेली आहे. गोव्यामध्ये त्यावेळेस पोर्तुगालची सत्ता होती आणि ख्रिस्ती धर्म अर्थातच राजधर्म होता. ख्रिस्ती धर्माला मोठे पाठबळ होते. हिंदूची काही मंदिरे होती, तेथे स्वामीजी गेले, दर्शन घेतलं. पोर्तुगीजांची राजवट ही दडपशाहीची होती आणि जवळपास 300हून जास्त वर्ष परधर्मीयांची सत्ता गोव्यावर होती आणि त्यामुळे हिंदूंना सदैव मान खाली घालूनच वावरावे लागत होते. सामान्य हिंदू दरिद्री आणि अशिक्षित होता. सामान्य हिंदूंना परधर्माचे जे लोक होते ते वागणूक अपमानास्पद देत होते. हिंदूच्या या अवस्थेला कारणीभूत काय आहे याचे निरीक्षण आणि चिंतन स्वामीजींनी त्यावेळी केलेले आहे. नंतर लॅटिन भाषेतील मूळ ग्रंथावरून स्वामीजी ख्रिस्ती धर्माचा अभ्यास किंवा माहिती घेऊ इच्छित होते आणि त्या ठिकाणी ते ग्रंथ सगळे उपलब्ध होते. कारण सेमिनरी हे ख्रिस्ती धर्माचं अध्ययन केंद्र होते. त्या केंद्रामध्ये स्वामीजी गेले होते आणि हवे ते ग्रंथ त्यांनी त्या ठिकाणी घेतलेले आहेत, वाचन केलं आहे, त्याचं चिंतन केलं आहे. आणि स्वामीजींच्या या अध्ययन वृत्तीमुळे आणि ख्रिस्ती धर्माच्या ज्ञानामुळे, येशूंच्या आदरभावनेमुळे सर्व ख्रिस्ती धर्मीयाचे जे त्या ठिकाणी फादर होते आणि विद्यार्थी होते यांच्यामध्ये एक आदराची भावना स्वामीबद्दल निर्माण झाली आणि ते त्यांच्या वक्तृत्वाने प्रभावित झालेले आहेत. या ख्रिस्ती धर्माच्या सखोल अध्ययनामुळे झालं काय की अमेरिकेमध्ये ज्यावेळेस स्वामी विवेकानंद गेले त्यावेळेस पादरी लोकांनी त्याच्यावर टीका केली. त्या टीकेला उत्तर देण्यासाठी ह्या धर्माचा अभ्यास त्यांना उपयोगी पडला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गोव्यामध्येच झाली असं म्हणायला हरकत नाही. दिशा मिळेल तिकडे फिरत राहायचे आणि शेवटी रामेश्वरला जायचे असं त्यांचं एक मनामध्ये ठरवलेलं होतं. आणि या संकल्पाने निघालेले स्वामीजी समाजाच्या सर्व बाजूंनी निरीक्षण करीत आहेत आणि त्यावेळी आपल्या ज्ञानात भर घालण्याची संधी पण शोधत आहेत. या उद्देशात आता भर पडली ती अमेरिकेतील सर्व धर्म परिषदेत उपस्थित राहण्याची. ज्यांच्याकडे ते उतरले होते ते सुबाराय संस्कृतचे गाढे अभ्यासक होते, व्यासंगी विद्वान होते. सुबाराय यांच्याबरोबर स्वामीजींची खूप वेळा चांगल्या प्रकारे चर्चा झालेली, संवाद झालेला आहे. एकदा स्वामीजींनी काही भक्तिगीते गायली. त्यावेळी तेथील
पर्वतकर यांनी तबल्यावर त्यांना साथ दिली, पण पर्वतकर तबला वाजवताना तोंड वेडवाकडं करून ते तबला वाजवत होते. त्यांना स्वामीजींनी योग्य सूचना केली, परंतु त्यांनी त्या सवयीचे समर्थन केले. मग स्वामीजींनी तबला आपल्या स्वतःच्या हातात घेतला आणि ताल धरला व पर्वतकरांना दाखवले की तोंड वेडेवाकडे न करता चांगल्या पद्धतीनं सुद्धा वाजवता येतं. बंगलोर येथे एका ऑस्ट्रेलियन संगीतकाराला सुद्धा त्यांनी पाश्चात्य संगीताविषयी आपल्या ज्ञानाने आश्चर्यचकित केले होते. एकीकडे वेदांचे अध्ययन, संन्यस्त वृत्ती, तर दुसरीकडे शास्त्रीय संगीतावर हुकूमत, तबल्यावरचे कौशल्य, हे सर्वच गुण स्वामीजीबद्दल सहज सुलभ होते, जे जन्मात असल्यासारखे होते, उत्स्फूर्त होते. त्यामुळे त्यांच्याबद्दल सर्वांना आश्चर्य आणि आदर मात्र वाटू लागलेला आहे. स्वामीजींना धारवाड येथील वास्तव्याचे फारसे काही माहिती उपलब्ध नाही. ते डॉक्टर पलपू यांच्याकडे वास्तव्याला होते. तेथील वास्तव्यामध्ये सुद्धा फारसा संदर्भ उपलब्ध नाही. दिवाण साहेबांनी, म्हणजे ते अय्यर साहेब जे म्हैसूरला होते, त्यांनी एकदा संस्कृत पंडितांची एक सभा बेंगलोरला आयोजित केली होती. वेदांत हा विषय होता. अनेकांनी आपले मते मांडली. स्वामीजींनी शेवटी मत मांडलं, पण परंपरागत वेदांताबद्दल विचार करण्याच्या ऐवजी स्वामीजींनी तो विचार अत्यंत आधुनिक आणि विज्ञानातून केला. हे त्यांचं वेगळं वैशिष्ट्य सगळ्यांना लक्षात आलेलं आहे आणि त्याबद्दल त्यांना आश्चर्य व्यक्त केले आहे. पुढे स्वामीजी म्हैसूर येथे आले आहेत. के शेषाद्री अय्यर हे म्हैसूर संस्थानाचे दिवाण होते. त्यांची आणि स्वामीजींची भेट झाली. स्वामीजींचे प्रभावी व्यक्तिमत्व, आध्यात्मिक अधिकार, मूलभूत विचारांची बैठक, समोरच्यावर प्रभाव टाकणारे त्यांचे वक्तृत्व आणि याची प्रचिती काही वेळातच अय्यर यांना आली आणि त्यांचा त्या ठिकाणी चांगला परिचय झालेला आहे. 3-4 दिवस त्यांनी अय्यर यांच्याकडे मुक्काम केलेला आहे. मात्र अय्यर यांच्याशी चर्चा केल्यानंतर स्वामीजींचे अनेक पैलू त्यांच्या लक्षात आले आणि ओघानेच म्हैसूर संस्थानाचे महाराज चामेंद्र राजे वाडियार हे त्या संस्थानाचे जे राजे होते त्यांच्याशी त्यांचा परिचय करून देण्यात आला. म्हैसूर हे भारतातील सर्वात मोठ्या संस्थानापैकी एक होते. ते अत्यंत वैभवशाली, श्रीमंत आणि संपन्न असे होते. वाडियार महाराज तरुण असूनही धर्म आणि तत्वज्ञान यामध्ये त्यांना रुची होती. त्यामुळे अनेक विषयावर त्या दोघांचा संवाद चालत असे आणि ते दोघे समवयस्क होते. उलट महाराज हे स्वामीजींपेक्षा 6 वर्षांनी लहान होते. एकदा वाडियार महाराज स्वामींना म्हणाले, माझ्या या दरबारातल्या लोकांबद्दल तुम्हाला काय वाटते? ज्यावेळेस ते दरबारात बसले होते, किंवा आपले मत काय आहे असंही विचारलं. मग स्वामीजी स्पष्टपणे उत्तरले की संस्थानिकांच्या आसपास वावरणारे लोक स्वार्थी असतात, हाजीयाजी करणारे असतात, असे माझे मत आहे. त्यानंतर स्वामी बरोबर एकटे असताना वाडियार महाराज म्हणाले की मी तुम्हाला सावधगिरीचा इशारा देतो. सर्वांसमोर एवढं स्पष्ट बोलणं चांगलं नाही. सर्व दरबारातले लोक तुमचं स्पष्ट बोलणं ऐकत होते आणि तुम्ही असंच बोलत राहिला तर एक दिवशी तुम्हाला कुणीतरी विष पण अन्नामधून देईल. लगेच स्वामीजी म्हणाले, असं तुम्ही काय म्हणता? खरा संन्यासी प्राणाच्या भयानं सत्य सोडेल का? तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं. आणि मग एवढ्यावरच त्यांचा हा विषय इथेच थांबलेला आहे. अशा या निर्भीड व स्पष्ट व्यक्ता स्वामीजींची योग्यता म्हैसूरचे वाडियार महाराज आणि दिवाण साहेब हे ओळखून होते. त्यामुळे त्यांच्यात कधीही दुरावा आलेला नाही. स्वामीजींचा तेजस्वी चेहरा, भव्य भावुक नेत्र, मंजूळ आवाज, प्रभावी वक्तृत्व
आणि हिंदू धर्माचे सखोल ज्ञान पाहून म्हैसूरचा दरबारातील लोक हे थक्क झालेले आहेत. म्हैसूरचे आत्ताच उल्लेख केलेल्या वाडियार महाराज व स्वामीजींची मैत्री उत्तर दृढ होत गेली, कारण सर्वांचे त्यांची मते जुळत होती आणि ते समवयस्के होते. महाराजांनी त्यांचा मुक्काम वाढून पंडितांची त्या ठिकाणी एक सभा बोलावली आणि वेदांतावर मते मांडण्यासाठी सर्वांना सांगितलं. स्वामीजी शेवटी म्हणाले की वेदांत म्हणजे भिन्न भिन्न ऋषींनी वेगवेगळ्या वेळी सांगितलेले सत्य होय आणि जे सत्य समाजाला उठून उभं राहण्यासाठी प्रेरणा देण्यासाठी मदत करते. वेदांत हे जीवनधारणेला संपन्न करणारे असे खरे तत्वज्ञान आहे आणि ते सर्व समाजापर्यंत आपण पोहोचवले पाहिजे असं त्यांनी प्रतिपादन केलेलं आहे. स्वामीजींनी वडियार महाराजांच्या भविष्यातील आपल्या कार्याविषयी माहिती देऊन त्यांना आपल्या कार्यामध्ये सहभागी होण्याची विनंती त्यांनी केलेली आहे. आता ज्या कार्याबद्दल त्यांनी माहिती दिली त्याचं थोडक्यात म्हणजे आपल्याला असं म्हणता येईल की त्यांनी सांगितलं की भारताचा अध्यात्म विचार पाश्चात्य देशात आपण पोहोचवला पाहिजे, कारण पाश्चात्य देश हा त्यासाठी तयार असलेली भूमी आहे. आपल्या समाजातील सर्वात खालच्या स्तरापर्यंत शिक्षण पोहोचले पाहिजे, कारण त्यावेळेस शिक्षण सर्वसामान्य लोकांना पर्यंत पोहोचलेलं नव्हतं. धर्माची खरी तत्वे सुद्धा सामान्य माणसाला सोप्या भाषेत समजावली पाहिजेत. साध्या सोप्या गोष्टी दैनंदिन जीवनात उतरल्या पाहिजेत. तसेच विज्ञानाचे मूलभूत नियमही त्यांना समजले पाहिजे. शिकागो येथील सर्व धर्म परिषद सहभागी होण्यासाठी विवेकानंदांना पूर्ण सहाय्य देण्याची वडियार महाराजांची तयारी होती, परंतु त्यावेळी तरी महाराजांनी नकार दिला. खरं पाहता महाराजांनी त्याच वेळी कित्येक हजार रुपयांचा निधी स्वामीजींच्या चरणी समर्पित केला होता, जो त्यांना अमेरिकेत जाऊन परत येण्यासाठी सुद्धा पुरेसा होईल, परंतु त्या ठिकाणी स्वामीजींनी नम्रपणे नकार दिला होता. याच वेळी राजवाड्यात काही तारा म्हणजे लाइटिंग करायची बसवण्याचं काम चालू होतं किंवा करण्याचं काम चालू होतं. त्यावेळी ज्या इंजिनियरनी ते काम घेतलं होतं त्या इंजिनियरला स्वामीजींनी योग्य त्या सूचना केलेल्या आहेत, म्हणजे त्यामध्ये त्यांचं ज्ञान इंजिनिअरिंग क्षेत्रात सुद्धा होतं हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. पण मित्र, दुर्दैवानं 28 डिसेंबर 1894 मध्ये या म्हैसूरचे महाराज वाडियार यांचं अकस्मात अचानक निधन झालेलं आहे आणि त्यावेळी स्वामीजी अमेरिकेत होते. अमेरिकेत जाण्याच्या आधी म्हणजे काही 6 महिन्यापूर्वी ज्यावेळेस महाराज होते हयात होते त्यावेळेस त्यांनी पत्रही त्या महाराजांना लिहिलेले आहे की हे उदार राजा, मानवाचे जीवन फार अल्पकालीन आहे आणि या जगात हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी क्षणभंगूर असतात. भारत तुमच्यासारख्या सत्ताधीश मनात आणेल तर देश पुन्हा उभा राहील, स्वतःच्या पायावर उभा राहील आणि हे महान कार्य तुमच्यासारखे लोक करू शकतील याची मला खात्री आहे. पूर्वी या संस्थानात स्वामीजी काही महिने होते. या श्रीमंत संस्थानाकडून स्वामीजींनी स्वतःसाठी काहीही घेतले नाही. त्यांनी फक्त भारतासाठी आणि समाजासाठी मागितलं. त्यांनी आपला विशेष गौरव व्हावा अशीही अपेक्षा केली नव्हती. तरी मात्र वडियार महाराजांच्या आग्रहानुसार स्वामींच्या आवाजाची एक आठवण म्हणून आवाज ध्वनिमुद्रित करून देण्याची स्वामीजींना विनंती त्यांनी केली होती आणि ती ग्रामोफोनवरील तबकडी आजही उपलब्ध आहे. मित्रांनो, स्वामीजींचा आवाज दीर्घगंभीर घंटानादासारखा मधुर होता. धर्म परिषदेतील त्यांचे भाषण ऐकताना तो अनुभव तुम्ही घ्या. आता पुढे केरळमधील कोचीनमध्ये ची राजधानी त्रिचूर येथे ते प्रवासामध्ये पोहोचलेले आहेत आणि रेल्वे प्रसंगी बैलगाडीतून त्यांनी प्रवास केलेला आहे. त्यावेळेस कोणत्याही सोयी नव्हत्या हे तुम्हाला माहितीच आहे. त्रिचूर येथे स्वामीजी ज्यावेळेस गेले तिथून जवळ असलेल्या काली मातेच्या मंदिरामध्ये
त्यांनी दर्शन घेण्याचा प्रयत्न केला आहे. दर्शन घेण्यासाठी ते तिथे पोहोचले आहेत, परंतु त्यांना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. कारण त्या ठिकाणी रूढी परंपराच अशा होत्या की बाहेरच्या कोणत्याही माणसाला म्हणजे केरळ व्यतिरिक्त बाहेरून आलेल्या माणसाला त्यामध्ये प्रवेश नाही असा त्यांचा काही नियम होता. तर अशा रूढी परंपरा केरळमध्ये त्यावेळेस अस्तित्वात होत्या, याचं स्वामीजींना खूप आश्चर्य वाटलेलं आहे, दुःखही झालेलं आहे. मात्र त्या भागात स्त्रिया ह्या संस्कृतमधून संवाद करत होत्या, हे आश्चर्य त्या ठिकाणी स्वामीजींनी पाहिलेलं आहे. प्रवास करीत असताना स्वामीजी एर्नाकुलम येथे आले. केरळमधील सुप्रसिद्ध संत समाजसुधारक नारायण यांचे गुरु चट्टंबी स्वामी हे तेथेच होते. त्यांचे दर्शन घेतले, त्यांच्याशी चर्चा झाली. आणि मित्र हो, स्वामीजींनी अमेरिकेतील सर्व धर्म परिषदेमध्ये उपस्थित राहण्यासाठी वडियर महाराजापासून किंवा अनेक जणांकडून या आधी आपण पाहिलेले मदत स्वीकारली नाही. त्यामागं काय कारण असावं ते तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. मी पुन्हा एकदा प्रतीक्षित आहे. मागेही मी प्रश्न एकदा विचारला होता, त्याचंही उत्तर फार कुणी दिलेलं नाही आहे. तरी कृपया तुम्ही जर अशा प्रकारे उत्तर दिलं तर मला प्रतिसाद दिल्यासारखं होईल आणि मग माझा एपिसोडला मला अजून उत्साह येईल. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.